नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता त्या ठिकाणी काव्या खात बसलेली असते आणि त्यानंतर हे खाणं पाहून त्या ठिकाणी आता मालकी म्हणजे तिची आई येते. त्यानंतर आई आल्यानंतर म्हणते की काव्या काय खातच बसणार आहेत का? आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, कारण की आता लग्नाचा मुहूर्त आणि तारीख ठरवण्यासाठी. मात्र तू आणखीनही खातच बसली आहेस का? पाहुणे काय म्हणतील, चल उठ बघू, असं त्या ठिकाणून आता ती काव्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तेवढ्यात त्या ठिकाणी आता माधवराव येतात आणि माधवराव मालकीला म्हणतात की अरे काय करतात तू, तिला खाऊ दे, असं बोलत असतात. त्यानंतर काव्य आता त्यांना काहीतरी बोलते आणि त्या ठिकाणी ती निघून जाते. माधवराव म्हणतात की काव्या काय बोलली आता? त्यानंतर ते म्हणतात की मालकीताई म्हणतात की बघा, ती असं बोलली की एका पक्षात दोन दगडे मारून ती इथून निघून गेलेली आहे. त्यानंतर आता काव्या तिथून निघून गेल्यानंतर आता त्यांना वाटतं की आता आपण काहीतरी पोहे बनवायचे आहेत, असं ते सांगतं की मी पोहे बनवणार आहे, असं जे पण पाहुण्यासाठी आल्यानंतर हे सर्व सांगितल्यानंतर आता त्या ठिकाणी माधवराव म्हणतात की नाही, तुम्ही नाही पोहे बनवायचे, असं ते सांगतात. कारण की आता निशीची आई पण आलेली असतात. निशीची आई म्हणतात की मग हिनं पोहे नाही बनवायचे तर कोण बनवणार आहे पोहे, असं. त्यानंतर माधवराव म्हणतात की आता तारिणी येणार आहे, तारिणीच्या हाताला उत्कृष्ट चव आहे, तारिणीच्या हातचेच पोहे बनतील, असं माधवरावने सांगितलेलं असतं. मात्र आता इकडे जे पण निशी असते निशीच्या घरी, त्या ठिकाणी निशी काकूला म्हणते की पद्मिनी काकूंना म्हणते की काकू हे बघा, आणि आजपर्यंत तारिणी सातत्याने ज्या पद्धतीने देवाची पूजा करते, देवाला रोज त्या ठिकाणी घंटा वाजवते, आरती आणि त्या ठिकाणी दिवे लावते, मात्र आजपर्यंत तिनं एकदा पण हे कामामध्ये चुकामुक केलेली नाही. आणि 2 दिवसानंतर ती उद्घाटनसुद्धा करणार आहे आणि उद्घाटन तीसुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडल्यानंतर तारिणीचा सातत्याने जसा जयजयकार होतो तसा जयजयकार होणार आहे आणि यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला कूट काढावंच लागणार, असं आता त्या ठिकाणी निशीने पद्मिनींना सांगितलेलं असतं. त्यानंतर आता इकडे तेवढ्यात त्यांच्या घरी तारिणीही आलेली असते. त्यानंतर आता सर्व तिथे काकू पण म्हणतात की हे बघा, तारिणी आलेली आहे तुमच्या घराची सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी, कारण की त्याने आता आमच्या घरातली सर्व जबाबदारी पार पाडली आहे, आता ती तुमच्या घरीसुद्धा आलेली आहे. त्यानंतर आता तारिणी सर्वांच्या पाया पडते आणि त्यानंतर आता तारिणी पोहे करायला तारिणी निघत असते. त्यानंतर त्या ठिकाणी तिच्या मागे केदार पण जातो. केदार म्हणतो की मी तिला मदत करतो, त्यासाठी मी पण हे निघून जातो. त्यानंतर मात्र आता निशी आणि इकडे काकू बोलत असतात. त्यानंतर काकू निशीला म्हणतात की हे बघ निशी, प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठं तरी आपण काय करण्याची गरज नसते, वेळ बरोबर ठरवत असते काय घडवायचं आहे ते. आणि आता तारिणीच्या बाबतीत पण वेळ घडवणार आहे. तारिणी हा फक्त देव नाही आहे, तारिणी एक माणूसच आहे आणि प्रत्येक माणूस चुकत असतो, तसं तारिणी पण आता चुकणार आहे आणि त्या चुकीची आपल्याला फक्त वाट बघायची आहे, असं आता इथे पद्मिनीने निशीला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता इकडे काव्याच्या घरी ते पण तारीख ठरवायचे असतात. तिथे पाहुणे आलेले असतात, नवरदेव आणि त्या ठिकाणी त्यांचे घरचे आणि मामा पण आलेले असतात. मामा सातत्यानं नवरदेवाला म्हणतात की आपण नवऱ्याकडची बाजू आहे आपली, तू मागं टेकून बस. तरी ते म्हणतो की नाही मी ठीक आहे. तर मामा त्याला हट्टाने आता मागं टेकून बसायला सांगतात. त्यानंतर आता इकडे जे पण काव्या चहा बनवलेला असतो काव्याने स्वतःच्या हाताने, आणि त्यानंतर आता तो सर्वांना काव्या चहा देते आणि चहा देत त्या ठिकाणी सर्वांच्या पाया पण पडते. त्यानंतर चहाच्या नंतर आता त्या ज्या ठिकाणी तारिणीने पोहे बनवलेले असतात ते पोहे आता सर्वांना वाटप करत असतात. मात्र आता त्या ठिकाणी ते म्हणतात की आजी म्हणतात हे बघा, आमच्या सुगरणबाईने या ठिकाणी पोहे बनवलेले आहेत आणि तुम्ही पोहे खा. त्यानंतर आता सर्व गुरुजीला पण म्हणतात की गुरुजी पंचांगानंतर बघा, पहिले पोहे खा. गुरुजी म्हणतात की ज्या कामासाठी आलो आहे ते काम तुम्हाला पूर्ण करून घ्या. त्यानंतर आता गुरुजीने एक तारीख ठरवलेली असते, जी तारीख असते की आता पुढच्या आठवड्यातच अशी जवळची तारीख त्यांना ठरवलेली असते. मात्र ही तारीख ऐकून आता तारिणी पूर्ण आश्चर्यचकित होते की पुढच्या आठवड्यात तर आपल्याला जायचं आहे, आपण इथं कसं काय सांभाळणार, असं आता तारिणीला वाटायला लागतं. मात्र तारीख जवळ ठरल्यानंतर त्यानंतर नवरदेवाचे मामा म्हणतात की आता जे पण साखरपुड्याची जबाबदारी असते ती फक्त आता मुलीकडच्याकडे असते, म्हणून तर टेन्शन तर येणारच ना, असं त्यांना बोलत असतात. मात्र आजी म्हणतात की अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमची एक बाईच तुमच्यासाठी खूप काफी आहे. हिच्या हाती जर तारिणीच्या हाती आम्ही सर्व जबाबदारी सोपवली तर ती व्यवस्थितरित्या अगदी पार पाडेल, असं आता तिने सांगितलेलं असतं. मात्र तारिणीला आता बोलत असताना आजी म्हणतात की का गं तारिणी, हे सर्व तू करशील ना? तारिणी आता विचार करत असते की आपण काय करावं. मात्र बाजूला उभा असलेला केदार तारिणीला या ठिकाणी इशारे करत म्हणतो की तारिणी तुझ्याशी बोलत आहे, तू बोल. त्यानंतर तारिणी म्हणते की हो मी सर्व काही हे करत आहे. त्यानंतर आता काव्याच्या लग्नाची तारीख ही जवळची निघाल्यानंतर आता काव्या तिथून लाजते आणि थेट तारिणीच्या गळ्याला मिठी मारते. त्यानंतर तारिणीजवळ काव्या म्हणते की तारिणी तू तर हे सर्व करशील, मला याची खात्री आहे, आणि तू हे सर्व गोष्टी खूप व्यवस्थितरित्या हँडल करशील, असं आता काव्या तारिणीशी बोलत असते.
त्यानंतर आता जे पण सर्व काही आपल्याला गोष्टी व्यवस्थितरित्या करायच्या आहेत असं तारिणीला वाटत लागते. त्यानंतर आता तारिणीवर सर्व घरच्यांनी जबाबदारी सोपवलेली असते की सर्व कारभार तुलाच बघायचा आहे, जे पण कामकाजाचं असेल ते. त्यानंतर तेवढ्यात आजीला आता ठसका लागतो. तारिणी पाण्याचा ग्लास घेऊन आजीजवळ जाते आणि आजीला म्हणते की सावकाश आजी, तुम्ही असं का करताय, एवढा फास्ट तुम्ही कशाला काय बोलायचं होतं. त्यानंतर आजी म्हणतात की तू माझी काहीही काळजी करू नको, आता तुला काळजी करण्यासारख्या तुझ्याकडं खूप गोष्टी आहेत आणि तू स्वतःची काळजी घे आणि त्याचबरोबर या कामाची पण आता तुला सर्व जबाबदारी ही पार पडायची आहे, असं आजी आता त्या ठिकाणी तारिणीला सांगत असतात. त्यानंतर आता इकडे काकू, चेतना काकू घरी आलेले असतात. त्यानंतर घरी आल्यानंतर ते पद्मिनीला सांगतात की पद्मिनी म्हणते की काय झालं, व्यवस्थित सर्व झालं ना. चेतना म्हणते की हो हो सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि मुहूर्त पण काढला आहे लग्नाचा, त्या साखरपुड्याचा, आणि त्या साखरपुडा झाला की नंतर लग्न होणार आहे. साखरपुड्याचा मुहूर्त पुढच्याच आठवड्यात काढला आहे असं ते सांगत असते. त्यानंतर पद्मिनी म्हणते की एवढ्या लवकर काढला आहे, ही तू एकदा तर तू हे कबूल करून घे की जी पण मुलीकडली बाजू आहे आपली आणि आपण एवढ्या लवकर कशाला मुहूर्त काढला असं तुला वाटत नाही का. त्यानंतर चेतना म्हणते की नाही, एकदम व्यवस्थितरित्या काढलेला आहे, कारण की सर्व जबाबदारी तारिणीने घेतली आहे आणि तारिणी जर असली तर कशाची फिकीर, असं ती बोलत असते. मात्र पद्मिनी म्हणते की हेच तुझा एक दिवस असा विश्वासघात करणार आहे, ती तारिणी तुला माहीत नाही, जी पण जबाबदारी घेते ती एकदम चुकीची करून ठेवते, असं आता पद्मिनी बोलत असते. चेतना म्हणते की नाही पूर्ण माझा विश्वास आहे पूर्ण तारिणीवर, असं ते सांगत असतात. आता तुम्ही बघा ना, घरातली जी पण देवाची जबाबदारी घेतलेली आहे, वृत्त करायचं तिला कोणी सांगितलं नव्हतं, तरी तिने स्वतःवर ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती व्यवस्थितरित्या पार पडत आहे. त्यानंतर पद्मिनी म्हणते की आणखीन तर जे पण उद्यापन आहे ते तर राहिलं ना, ते होऊ दे, मग मी तुला बघू आपण तारिणी चांगली आहे की नाही, असं ते सांगत असतात. त्यानंतर आता इकडे घरामध्ये त्यांच्या काव्यांच्या घराची आता लग्नाची इकडे तयारी जोरदारमध्ये साखरपुड्याची तयारी चालू असते. आणि त्यानंतर आता सर्वजण त्या ठिकाणी बाबा म्हणतात की तुम्ही सर्वांनी आपापली कामं वाटप करून घ्या आणि सर्वांनी यासाठी हातभार लावा. आजीपतचं म्हणणं हेच असतं की सर्वांनी आता थोडी मदत करायला हवी. मात्र त्या ठिकाणी निशीची आई म्हणते की सर्वांनी कशाला मदत करायची, तुमची तारिणी आहे ना, जेव्हा पाहुणे आले तेव्हा तुम्ही तारिणीचं नाव समोर घेता आणि पाहुण्याला असं दाखवता की माझी तारिणी सर्व काही गोष्टी करत आहे. मात्र आता जेव्हा पाहुणे गेल्यानंतर तुम्ही सर्वांना कशाला कामं सांगता, आम्ही बसतो निवांत, फक्त आता तुमच्या तारिणीला ते काम करू द्या. त्यानंतर केदार म्हणतो की हो फक्त तारिणीच करणार आहे आणि तिच्यासोबत मी तर आहे ना, आजी तुम्ही फक्त बोला काय काम करायचं आहे, अशी फटाफट मी कामं करून टाकतो. त्यानंतर बाबा तारिणीला म्हणतात की का गं तारिणी, तुला असं वाटतं का लग्न आपल्या साखरपुड्याची खूप घाई झालेली आहे, तू असं काय विचार करतेस का. त्यानंतर तारिणी म्हणते की हो आपण जरा घाई केली आहे असं तुम्हाला नाही वाटत का. त्यानंतर आजी म्हणते की तारिणी हे तुझ्या तोंडून शब्द असे का निघत आहेत, अरे एखादी जर अडचण असेल तर तू व्यवस्थितरित्या त्याला हँडल करणारी मुलगी, मात्र तू अशी युक्ती लढून ते काम इझी करणारी मुलगी, मात्र तूच आता असं बोलू लागली तर कसं होणार, असं बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना तारिणीच्या मनामध्ये जे पण का असतात की आपल्याला आता काय करावं, आपल्याला जर ह्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितरित्या नाही पार पडल्या तर आपल्या हातून यामधून काही चुकी झाली तर घरचे आपल्याला कुठल्या पद्धतीने तिचे नाव बोटं ठेवतील, हे असं तारिणीच्या मनामध्ये सातत्याने हे प्रश्न घोळत असतात. मात्र तारिणी आता हे कोणालाही बोलून दाखवत नसते. तर तारिणी हे त्यांच्याशी बोलत असताना आता ते जे पण निशीची आई असते हे सर्व काही ऐकते. त्यानंतर आजी तिला म्हणतात की अरे तारिणी तू अशा गोष्टी का करत आहेत, असं तुला नाही वाटत का, कारण की तू एखादी गोष्टीचा निर्णय केला तर ती गोष्ट तू कडेकोट पूर्ण करून टाकते, मात्र तू आता असं का बोलत आहे. त्यानंतर मदत निशीची आई म्हणते की घ्या, एखाद्यासमोर आपण जबाबदारी घेतली की त्याचा सत्यानाशच करायचा, कारण की तुमच्याच्याने काही कामं होत नसतील तर तुम्हाला असं काही हे सुचणारच आणि उगाच जबाबदाऱ्या घेऊन ठेवायच्या आणि त्याची वाट लावायची, असं निशीची आई बोलत असते. मात्र हे सर्व बोलत असताना तारिणी म्हणते की नाही मला तसं नाही म्हणायचं आहे, कारण की मी जबाबदारी घेतली ती पार पाडते. आजी म्हणतात की हो करेक्ट तारिणी तू तसंच करते. त्यानंतर आता त्या ठिकाणी तारिणी म्हणते की काव्याला तरी वेळ द्यायला हवा. त्यानंतर आता माधवराव म्हणतात की तू काव्याचं काही टेन्शन घेऊ नको, काव्याला पूर्ण वेळ दिलेला आहे, काव्या आता पूर्णपणे जी पण तयारी करत आहे ती काव्याला आणि त्यांना करायची आहे, असं ते सांगत असतात. त्यानंतर आता आजी तारिणीला म्हणतात की तारिणी माझं तुझ्याकडे एक काम आहे, चल तू माझ्यासोबत. आणि आता आजी तारिणीला आता त्यांच्या रूममध्ये घेऊन गेलेले असतात आणि आजी आता कपाटातून एक सोन्याचा हार काढतात आणि म्हणतात की हे मी काव्याला देणार आहे. त्यानंतर आता तारिणीला वाटतं की आजी तू एवढं सगळं सर्वांसाठी कसं काय करते, प्रत्येकाची जबाबदारी तू कशी काय पार पाडते, असं आता आजीला बोलत असतात.
त्यानंतर आजी आता उलट तारिणीला म्हणतात की अरे माझं तर काहीच नाही, तू प्रत्येकाची काळजी घेते, प्रत्येकाची जबाबदारी तू खरी पार पाडते. आता तुझ्या एका घरामध्ये जाऊन ते सुनेचा पण तू त्या ठिकाणी रोल निभवते आणि इकडं आल्यानंतर मुलीचा पण रोल निभवते. खरंच आणि त्या अनाथ आश्रमामधल्या मुलांना पण तिथे तू मदत करतेस. एवढं खरंच तुझे कौतुक करण्यासारखं तू वागतेस तारिणी, असं आजी बोलत असते. मात्र आता तारिणीच्या डोळ्यामधून अश्रू निघत असतात. त्यानंतर तारिणी आता आजीच्या मांडीवर झोपलेली असते. त्यानंतर आजी म्हणतात की हे बघ तारिणी, तुझं काही हे नवीन नाही, डोक्यामध्ये काही ना काही तुझे विचार असे वेगवेगळे घोळत असले तर तू असं काही हे करतेस, आणि माणसाच्या मनामध्ये काही विचार असले की डोळ्यातून अश्रू आपोआप निघतात, असं आजीचं म्हणणं असतं. आणि आता आजी तारिणीला सातत्याने विचारत असते की काय झालं बाळा, तुला काही अडचण आहे का, असं आजी आता तारिणीला विचारायला लागते. मात्र तारिणीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. जे पण त्या ठिकाणी एजंटनी तारिणीला सांगितलेलं असतं की तुझ्यासोबत 2च दिवस आहेत, 2 दिवसांमध्ये तुला डिसिजन घ्यायचं आहे काय ते. मात्र आता तारिणीच्या मनामध्ये ते विचार असतात. हे पूर्णपणे आता तारिणी आजीला कसं सांगू, असं तारिणीला आता प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर आता आजीने सातत्याने तारिणीला विचारल्यानंतर तारिणी सांगते की आजी, जर एखाद्या गोष्टीला आपण सर्वांना सुखी ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतील, म्हणजे एखाद्या माणसावर जबाबदारी पडली आणि प्रत्येक गोष्ट त्याला साध्य करायची आहे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण करायची आहे तर त्याला काय करावं लागेल. त्यानंतर आजी म्हणते की हे बघ, हे देवाला जमलं नाही तर आपण माणसं आहेत, आपल्याला कसं काय जमणार. त्यानंतर मात्र एक गोष्ट मी तुला सांगतो, त्या गोष्टीमधून एखादी गोष्ट निवडायची आणि ती पूर्ण करायची आहे, आणि जी पण महत्त्वाची वाटेल तीच गोष्ट आपल्याला निवडायची आहे, असं आजीने आता मंत्र या ठिकाणी तारिणीला दिलेला असतो. त्यानंतर तारिणी म्हणते की कसं काय हे शक्य आहे. त्यानंतर आजी म्हणते की हे बघ, जेव्हा श्रीकृष्णाला धर्म निवडायचा की माणसं निवडायचे हे आपल्याला अर्जुनाला ह्या गोष्टी श्रीकृष्णाने सांगितलेल्या, तेव्हा अर्जुनाने धर्म निवडला होता. तसंच आपल्याला पण आता जे पण महत्त्वाची गोष्ट